नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा हिडन स्पॉट सांगणार आहे जो पुण्यापासून फक्त 50 किलोमीटर अंतरावरती आहे। हे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे, पण त्याचबरोबर अनेक रहस्य या मंदिराबरोबर जोडली गेलेली आहेत। ते मंदिर आहे भुलेश्वरचं। असं म्हणतात या ठिकाणी चढवलेला प्रसाद खुद्द भगवान शंकर स्वीकारतात आणि त्या प्रसादामधला काहीसा भाग आपोआप नाहीसा होतो। तो कुठे जातो, कसा जातो हे आजपर्यंत कोणालाही कळलं नाहीये। अशी अनेक रहस्य या मंदिराबाबत जोडली गेलेली आहेत। तर चला आजच्या या भटकंतीला आपण सुरुवात करूया। पुण्यावरून तुम्ही हडपसर मार्गे किंवा सासवड मार्गे भुलेश्वरला जाऊ शकता। हडपसर मार्गे जात असाल तर यवतच्या अलीकडे भुलेश्वरला जाण्यासाठी फाटा आहे। आतल्या रस्त्याला लागल्यावर लगेचच आपल्याला समोर भुलेश्वराचा डोंगर दिसायला लागतो। अगदी 50 किलोमीटर हे अंतर असल्यामुळे 1 ते 1.5 तासामध्ये आपण लगेचच भुलेश्वरला पोहोचतो। वळणावळणाचे रस्ते, हिरवी गर्द झाडे आणि पावसाळी वातावरण आपल्याला अक्षरशः कोकणचा फील करून देतो। अगदी मंदिराच्या पायथ्यापर्यंत रस्ता जातो, तिथे गाडी पार्क करून तुम्ही जाऊ शकता किंवा अलीकडेच अशी एक सुंदर पायवाट आहे जी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत जाते। पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे ह्या पायवाटेने जाण्याचा मोह टाळू शकले नाही, त्याच्यामुळे इथून चालतच मी मंदिरापर्यंत निघाले। साधारणतः 10 मिनिट चालल्यानंतर समोर मंदिराचा परिसर दिसू लागला। अजून थोडं पुढे गेल्यानंतर मुख्य मंदिर आणि कळस दिसायला लागतो। असं म्हणतात भगवान शंकर इथं साधनेसाठी आले होते आणि त्यांना परत कैलासावरती नेण्यासाठी माता पार्वतीने भिल्लिणीच्या रूपात येऊन नृत्य केले होते आणि ते नृत्य पाहून भगवान शंकर अक्षरशः स्वतःलाही विसरून गेले होते, म्हणून या ठिकाणाचं नाव भुलेश्वर असं आहे। हे मंदिर पांडवांनी बांधलेलं असून 13व्या आणि 16व्या शतकात अनुक्रमे याचा जीर्णोद्धार करण्यात आला। त्याच्यामुळे खालचं बांधकाम काळ्या पाषाणामधलं आणि वरचं बांधकाम विटांमध्ये केलेलं दिसून येतं। विशेष म्हणजे हे मंदिर 2 मजली आहे, असं क्वचितच कुठलं मंदिर आपल्याला पाहायला मिळालेलं असेल। या मंदिराची रचना इतर मंदिरांपेक्षा खूप वेगळी आहे। जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर एक नाही तर 3 ठिकाणाहून आपण आतमध्ये जाऊ शकतो आणि एका वेळी एकच माणूस जाता येईल एवढं छोटं ते आहे। आतमध्ये चालत गेल्यानंतर आपल्याला एक हनुमानाची मूर्ती दिसते आणि हनुमानाच्या मूर्तीपासून पुन्हा वरती जाण्यासाठी एक दगडी काळ्या पाषाणात कोरलेला जिना आहे। ती वाट देखील अगदी चिंचोळी आहे। मुख्य मंदिराचे परकीय आक्रमणांपासून संरक्षण व्हावे त्यासाठी ही त्यावेळेस केलेली संरचना असावी असं म्हटलं जातं। वरती चालत गेल्यानंतर आपण जातो ते नंदी सभागृहामध्ये। काळ्या पाषाणात कोरलेली नंदीची सुरेख मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। मूर्तीवरील केलेलं नक्षीकाम हे पाहताच डोळ्यामध्ये भरतं। अगदी काळ्या पाषाणामध्ये कोरलेली जरी असेल तरी नंदीच्या डोळ्यातील भाव अगदी जिवंत वाटतात आणि इतका सुरेख नंदी आजपर्यंत मी कुठल्याही मंदिरामध्ये पाहिलेला नाही। विशेष म्हणजे ह्या नंदीची मान जी आहे ती पूर्णपणे सरळ नाहीये तर थोडीशी तिरकी आहे। इतर मंदिरांमध्ये नंदीचं जे मुख असतं ते मुख्य शिवलिंगाकडे असतं, पण इथे याची मान थोडीशी तिरकी आहे कारण याच्या मागे बरोबर एक छोटासा झरोका आहे आणि त्या झरोक्यावरनं रोज सूर्यकिरण हे मुख्य शिवलिंगावरती पडतात। नंदीच्या मूर्तीसमोरच मुख्य सभागृह आहे आणि गर्भगृहामध्ये भुलेश्वराची अतिशय सुंदर अशी काळ्या पाषाणातली पिंड आहे आणि पितळ्याचा मुखवटा आहे। या पिंडीमध्ये प्रसाद ठेवला जातो। जर तुमची श्रद्धा खरी असेल तर थोड्या वेळाने या प्रसादातला काहीसा भाग नाहीसा होतो। तो भाग कुठे जातो, कसा जातो हे आजपर्यंत कोणालाही कळलेलं नाहीये आणि विज्ञानाला देखील या रहस्याचं उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाहीये। मंदिराच्या 4ही बाजूला खूप सुंदर कलाकृती, शिल्पकृती आहेत। अगदी आपल्याला अजिंठा वेरूळची आठवण या ठिकाणी होते। याच मूर्तीमध्ये गणपतीची एक स्त्रीरूपी मूर्ती आहे जिला इथे लंबोदरी किंवा विनायकी असं म्हटलं जातं। मंदिराच्या 4ही बाजूला काळ्या पाषाणातील भक्कम तटबंदी आहे आणि त्याच्यावरतीही खूप सुंदर शिल्पकृती, कलाकृती केलेलं आहे। मंदिराचं वेगळेपण पाहताच आपल्या नजरेमध्ये भरतं आणि कमालीची शांतता आणि वेगळीच ऊर्जा इथे अनुभवायला मिळते। मंदिर डोंगरावर आहे त्याच्यामुळे आजूबाजूचा हिरवागार निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि जर पावसाळ्यामध्ये तुम्ही 1 डे ट्रिपसाठी प्लॅन करत असाल तर इथे नक्की येऊ शकता। परत त्याच पायवाटेने चालत येत असताना पावसाच्या पाण्याबरोबर वाहत आलेल्या भरपूर सुबाभळीच्या बिया मला दिसल्या। यातील काही बिया मी वेचून घेतल्या, याचं कारण तुम्हाला पुढे कळेलच। सुबाभळ ही बाभळ वर्गातील एक वनस्पती आहे, पण त्याच्यावरती काटे येत नाहीत आणि हे झाड उंच वाढतं, त्याच्यामुळे बऱ्याच पक्ष्यांसाठी हे घर म्हणून, निवारा म्हणून काम करतं।
माघारी येण्याच्या वाटेवर एका ठिकाणी थांबून या बिया मी तिथे टाकल्या. पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे या बिया लगेच रुजायला मदत होईल आणि त्याच्यामधून झाडं तयार होतील. पुढं मंदिर सुंदर आणि प्राचीन आहे, तेवढाच त्याच्या आजूबाजूचा परिसर सुंदर, हिरवागार आणि निसर्गरम्य आहे. हा जो परिसर आहे तिथं दाट हिरवी झाडं आपल्याला पाहायला मिळतात आणि हा प्रदेश संपूर्ण वनक्षेत्राच्या अधीन येतो. त्याच्यामुळे बिबट्या, कोल्हा, तरस यासारखे प्राणी देखील तुम्हाला पाहायला मिळतात इकडे. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आणि शीळ आपलं मन अगदी मोहून टाकतात. त्यातच शीळ घालणारा हा एक पांढऱ्या करड्या रंगाचा पक्षी जवळच्या झाडावरती बराच वेळ बसून होता. या पक्ष्याचं नाव जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण हा पक्षी कोणता आहे हे मला माहिती नव्हतं. भुलेश्वराच्या मंदिरामध्ये एक कमालीची शांतता अनुभवायला मिळते आणि अशा प्रकारे प्रसन्न चित्ताने आणि शांत मनाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.